Hey everyone, welcome back to another vlog. From the thumbnail you must have got an idea what this vlog is all about. So this is the first part of Goa Unplanned trip. So in this vlog you'll get to know how did we plan this trip, who all are there on the trip and what activities we have planned. So ensure you watch this vlog till the end and remember to like, share and subscribe if you're new to the channel. So without further ado, let's get started. Yo sir. काय चाललं मागे? बस मजेत काढ. Enjoying the ride. We know what is किती किलोमीटर इथून गोवा? इथून बस जवळ आहे सर मनाच्या. आणि गोवा 200 किलो. 200 किलोमीटर. हा कुठला एरिया आहे? अनुस्कुरा घाट. याच्या इकडे कोल्हापूर जिल्हा, याच्या इकडे रत्नागिरी जिल्हा. अरे वा, म्हणजे आम्ही बॉर्डरवर उभे आहे. बांधलेलं. हे घ्या. कोणाला पाहिजे कोकम? कोकम आहे आता कोकम नाही, लिंबू. कोकण लिंबू सरबत आहे. लिंबू घ्या, लिंबू घ्या. जरा. सर लिंबू सरबत. थँक्यू सो मच. कोकम घेऊन बघा, परत तुम्ही मागतो. चीयर्स. लिंबू सरबत. कोकम सरबत. बघा. घ्या थोडं जरा. कोकम. चीयर्स. कोकणचं कोकम. हाऊ इज इट? सुपर. इट्स नाईस. कसं वाटलं बघा. बाकीच्यांना पण दाखवा जरा. तुम्ही कुठले प्रॉपरचे? आम्ही माझं माहेर घाटावर, कोल्हापूर जिल्हा. आणि आता पाचल लागेल तुम्हाला 12 किलोमीटरवर. पाचलची एक नदी आहे, त्याच्या पलीकडे माझे सासर आहे. रोज तुम्ही इथे कसे येता? रत्नागिरी जिल्हा. मी इथून येते भावाचे. सर टेस्ट. मागचे किती वर्ष झाले इथे शॉप चालू? 4 महिने झाले. महिने अलीकडे टाकलं. किती साधारणतः लोक येतात रोजचे? शनिवार रविवार थोडीफार गर्दी असते थोडीफार. बाकी इतर वेळेला सुट्टीच्या टायमाला येतात. हो, जास्त टुरिस्ट कधी असतात? पावसाळ्यात की पावसाळ्यात वर्षभर असतात? पावसाळ्यात थंड असतं. पावसाळ्यात कमी असतात त्यामुळे. हे दरडी वगैरे कोसळतात ना. ओके. घाट वगैरे बघा, टीव्हीला दाखवतात ना. अनुसर घाट कोसळला, गाडी थांबली. ओके. सगळ्यात जास्त काय विकलं जाते इथे? लिंबू सरबत की ते कसं घाट चढून येतात, हाडं डोळे महात्मा फुले, गाडी लागली जास्त काय होतं, मग त्यांना ते लिंबू सरबत आवडतं, कुठं कोकम सरबत आवडतं. गोड जास्त काही खात नसते लोक. तुम्ही मागचे किती 6 महिने झाले इथे? नाही, 4 महिने झाले. 4 महिने झाले. 4 महिन्यातला असा वेगळा कुठला अनुभव आहे का तुमचा, की कोणी असा वेगळी व्यक्ती भेटली का? वेगळं म्हणजे काय नाही, माणसं जरा चांगली भेटतात आपल्या अनुभवायला. आणि काय त्या पलीकडे काय नाही, दुसरं बाकीचे काय खायला ते वगैरे काय मागतच नाही, फक्त प्यायला. पण खूप लोक माझ्याकडे डबल येऊन घेऊन जातात. आता आम्ही पण येताना परत तुमच्याकडे येऊ. या ओके, नक्कीच या. किती ते किती असतं तुम्ही इथे? मी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. 6 वाजेपर्यंत. थँक्यू सो मच. मजा आली. थँक्यू मावशी. पुण्यातून सकाळी 7 वाजता निघालो होतो आणि आता 2 वाजता आहेत आणि इथे थोडा एक ब्रेक घेतलाय, लिंबू सरबत घेतलाय. लुक ॲट दिस ब्युटिफुल लेक आणि इट्स डॅम अँड द वेदर. इट्स लिटल हायर वेन यू टॉकिंग अबाउट द टेम्परेचर. पण पावसाळ्यात दिस प्लेस इज जस्ट अ हेवन. आणि काकूने मस्त लिंबू सरबत आणि कोकम सरबत दिला होता. सो एन्श्योर यू टेक अ ब्रेक. इट्स मस्ट डिझर्विंग प्लेस. धुंद ही शराबी हवा ला 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 प्रीत गंध ला 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 हात तुझ्याच हाती हवा ला 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 ला. So behind me what you're seeing is a Goa Express highway, and as I told you earlier, we left Pune. It was almost 7. So a pro tip, a travel advice to you if you're leaving for Goa, especially by route. It's gonna take 9 hours minimum. So ensure you leave Pune a little early
so that he can manage to leave on time. We're expecting that we might reach by 5:30. So let's go and check out. We are going to check into the hotel. This is the first trip. I haven't planned anything, not even the travel or not even the accommodation. So everything is gonna be fixed once we go there. So here is what we have taken a small bio break, and we are gonna enjoy watermelon, because in the morning we had a heavy breakfast, so we thought of skipping the lunch, and now we will have something in fruit. Then we're gonna go to Goa, and we'll be check-in, we'll get freshen up, and then we will go to a beach. So stay tuned and keep watching, because I'm gonna share some candid moments of my unplanned Goa trip. वाह, स्पेशल पणजी साईडचे कोकणात. कुठे थांबलोय आपण आता? इथून किती लांब आहे अजून गोवा? बस 40-50 किलोमीटर. कसा झाला प्रवास? एकदम एक नंबर झालेला आहे. वा. आणि इकडे एकदम प्रो रेसिपी तयार होती आपली फ्रूट सॅलेडची, फ्रूट प्लेट रादर. चलो लेट्स गो अँड हॅव इट. काय गोड आहे का? गोड आहे, एकदम ओरिजिनल गोड. क्या बात आहे, आवडलं मला आहे. जिथे आपण थांबलो हा केळी नावाचं गाव आहे आणि हा इथला एरिया आहे. इकडे पुढे गेले की परत बीच साईडला हा रस्ता जातो. अँड दिस द फूड स्टे आय माइट रेट ऑन द स्केल ऑफ 10 it's 10. So thank you for this. वेलकम बॅक टू डे 2 ऑफ अनप्लॅन्ड गोवा सिरीज. आज दुसरा दिवस आपला स्टार्ट होतो आहे. काल आपण पुण्याहून निघालो होतो 7 वाजता आणि खूप वेळ लागला तसा, बिकॉज वी हॅड टेकन द लॉंगर रूट. रोड चांगला होता म्हणून घेतला होता, बट आय वोंट सजेस्ट यू बिकॉज त्याच्यात खूप सारे घाट आहेत त्या साईडने, त्यामुळे वेळ जास्त लागला. आणि इकडनं साधारणतः 6 ते 7 तास लागतात. आम्हाला ऑलमोस्ट 8, 8.5, 9 तास लागला. सो डोंट गो फॉर दॅट रूट. आणि इथे जिथे मी थांबलो आहे तो आहे केळी नावाचं गाव आणि इथेच आपण होमस्टे घेतला होता. इथे काल रात्रीचं हाय टी आणि डिनर दोन्ही होतं. सकाळी ब्रेकफास्टला होममेड पोहे होते
आणि त्याच्यात कच्चं खोबरं ते स्प्रेड केलं होतं. अँड वी वेअर ऑफर्ड त्यांच्या शेतातलं काजू त्यांनी आम्हाला दिलं होतं फॉर ब्रेकफास्ट. सो दॅट वॉज टू गुड. नाव वी आर चेकिंग आउट. आपण आज बीच हॉपिंग करणार आहोत. बघू किती गोष्टी कवर करता येणार आहेत. दूधसागर पण प्लॅन केला आहे, बट आय थिंक थोडा सकाळी उशीर झाला बिकॉज वी वेंट फॉर अ स्विमिंग. तर कदाचित दूधसागर आता स्किप करू आपण. बट दिस इज वॉट वी हॅव प्लॅन टुडे. ही कम्प्लीट अनप्लॅन्ड ट्रिप असल्यामुळे खूप प्लॅन्ड आणि स्ट्रक्चर्ड वेमध्ये काही गोष्टी नाही आहेत. सो लेट्स हॅव फन and enjoy unplanned trip. So I'll show you what we are going to do today. So keep watching the vlog and feel free to comment down there in the comment section. आहे गुढी पाडवा. इथे गुढी उभारलेली आहे आणि आपल्यासोबत आहे काकू. काकूने प्रेमाने आमच्यासाठी जेवण बनवलं रात्री, सकाळचा ब्रेकफास्ट. थँक्यू काकू. चलो अँड द बॉयज आर रेडी फॉर चेकआउट. माझ्यासोबत आहे अक्षय गावस दादा आणि त्यांनी काल होस्ट केलं होतं. ही इज अ ट्रू जेंटलमन आणि आज आपल्याला लोकल साईट सीइंगला घेऊन चालले. दादा कुठे चाललो आपण? डॅमला. काय नाव आहे? अंजुर्ने डॅम. सगळं पाण्याची सोय म्हणजे तिथं पाणी, इथं ह्या गावाला पाणी वगैरे तेच पाणी प्यायला आहे. अच्छा, या गावाला जे सप्लाय पाण्याचा त्या डॅमचं आहे. अच्छा, त्या डॅमच्या पाण्याने शेती पण करतात लोक? सगळी शेती आता सगळे म्हणजे पाण्याचे पीक, नारळ वगैरे सगळे त्याच्यावरच होतं. कुठली प्रॉमिनंट शेती होते? नारळ, अजून तांदूळ, नारळ. इकडे सगळ्यांच्या शेतात मला वाटतं नारळ आणि सुपारी दिसते. सुपारी. अच्छा. आणि इथे कसं आहे म्हणजे लोक कसे येतात टुरिस्ट? काय अट्रॅक्शन आहे फक्त डॅम आणि अजून की या गावाची अजून काही स्पेशालिटी आहे? स्पेशालिटी म्हणजे असं काही नाही, बाकीचं हेच आपलं डॅमच स्पेशल. तुमच्याबद्दल आपल्या व्ह्युअर्सना सांगा ना, समजा अनप्लॅन ट्रिप कोणाला अशी करायची असेल कधी पण कुणी पण येऊ शकतात आपल्याकडे. यांचं खूप मन मोठं आहे आपलं. आय मीन वेन यू प्रोफेशनली स्टार्ट हँडलिंग स्टफ, लोक असं एवढे ओपन नाही होत. बट मी माझ्या आयुष्यात खूप कमी लोकांना प्रेस करतो आणि खूप कमी लोकांना मी भेटलो आहे तुमच्यासारखे. सो मला खूप भारी वाटतं आहे आणि तुम्ही दिलदार तर आहातच. सो थँक्यू सो मच दादा. तुम्ही बघत राहा, तुम्हाला डॅमला नेतो आहे. एक 10 मिनिटाच्या ड्राईव्ह नंतर आपण जे आलो आहे ते आहे अंजुने डॅम. दिस इज गव्हर्नमेंट ऑफ. जस्ट लुक ॲट द सिनिक ब्युटी ऑफ दिस डॅम अँड वी आर गोइंग टू गो देअर. ते मगाशी सांगितलं त्यांनी इकडे एक गाव होतं पण ते डॅम बांधल्यामुळे पाण्यात गेलं. सो दे मस्ट हॅव बीन रिलोकेटेड समवेअर. लेट्स गो देअर अँड टेक आउट सम पिक्चर्स. हॅलो सर, हाय. कसं वाटतंय? सुपर, एकदम जबरदस्त आहे एक्सपिरियन्स. पहिल्यांदा डॅम वरती मी आलो असेल. हो, एक्सेस VIP access. Yeah, चलो गो, लेट्स गो अँड टेक आउट सम पिक्चर्स. डायरेक्ट खाली पोहोचवतो त्या डॅमच्या इथे खाली. इथून का पूर्ण अंधार आहे, चालत जायचं. लाईट ऑन करून तुम्ही बघू शकता. याला कुठलं दगड म्हणतात? चिरे. मला आधी वाटलं ते आतून पोकळ असतील. नाही. याच्याने घर बांधतात ना इकडे मोस्टली. एकदम आता कौलांचं असणार ना, म्हणजे कौल म्हणजे नळे आम्ही म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये थंड राहणार. आहे काजू and this is how the काजू फेणी is been made. So this is a plant where they make the फेणी. आता ते फेणी काय असतं, कशी प्रोसेस असते, you can google it and know more about it.
साईड ऑफ